सखी सावली काव्यांजली। आणि तुम्ही जे सांगत होतात ते धोका वळण ते त्याचा लग्नाशी काही संबंध नाहीये ना? आहे, लग्नाशीच संबंध आहे। तुमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये। खोटं सांगताय तुम्ही, माझा विश्वास नाहीये तुमच्यावर। अहो, आमचं लग्न होणार नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? प्रीतमचं आणि माझं लग्न होणार म्हणजे होणारच। माझा तुमच्यावर ना अजिबात विश्वास नाहीये। अहो, तुम्हाला बघून मला असं वाटलं होतं की तुम्हाला काहीतरी कळत असेल, काहीतरी ज्ञान असेल याच्यातलं, पण फ्रॉड आहात तुम्ही एक नंबरचे। एक मिनिट थांब तू। लोकांना असं खोटं काहीतरी सांगायचं, घाबरवायचं आणि मग त्यांना उपाय सांगायचे, पैसे काढायचे त्यांच्याकडनं। हाच बिझनेस आहे ना तुमचा? चुकीचं बोलतीयस तू। मी कोणालाही फसवलेलं नाही आणि फसवणारही नाही। काय घडणार हे तो ठरवितो। जे मला स्पष्ट दिसलं तेच मी सांगितलं। अहो, पण असं मुळात नेगेटिव्ह काहीतरी कशाला सांगायचं आहे? जितकं पॉझिटिव्ह आहे तितकं सांगा आणि सोडून द्या ना। आमच्या नियमात ते बसत नाही आणि आमच्या नियमात जे बसत नाही ते कधीही करत नाही। हे असं खोटं भविष्य सांगता हे बसतं का तुमच्या नियमात? निक्स, रिलॅक्स। काय खरं काय खोटं यात पडायची काहीच गरज नाही। मला एक सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? आता हा काय प्रश्न आहे प्रीतम? मला सांग आधी। ऑफकोर्स आहे। आपल्या प्रेमावर विश्वास आहे? आहेच। मग झालं तर कशाला काळजी करायची? आपल्या प्रेमाचं भविष्य हे आपल्या हातात आहे। आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं हे आपण ठरवायचं आहे। दुसरं कोणाला ठरवू द्यायचं नाहीये ते। करेक्ट करेक्ट बोलतोयस तू। दादा, थँक्यू। तुमच्या मदतीबद्दल थँक्स। ओके, या तुम्ही। कुठून निक्स? होय, तू आता काय विचारात पडलीस? निक्स, तुम्हाला काय म्हणाली होतीस? ट्रीट देणार आहे मला। तू प्लीज त्याचं टेन्शन घेऊ नकोस। नाही घेते। बरं ऐक ना, मी माझा मोबाईल तुझ्या स्टुडिओतच विसरलीये। तू प्लीज जाऊन घेऊन येशील का? ओके, तोपर्यंत तुझी चावी दे, मी तुझी गाडी काढते। मी आलोच 1-2 मिनिटात। तुमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये। पाणी। आधी फ्रेश होणार आहात का? मी टॉवेल देते। हा, 1 मिनिट। हे घ्या। तुम्हाला कॉफी? तू अजून अशीच उभी आहेस? हे घे, माझी बॅग, हा माझा फोन। चेक नाही केलास? पटकन चेक कर। अहो, कशाला? अगं, असं काय करतेस? माझ्या प्रत्येक गोष्टीवर संशय घेतला पाहिजेस तू। घे, चेक कर। अहो नाही, नको। ओके, जा विचार। काही प्रश्न असतील तर विचार, आत्ता समोरासमोर नाही। म्हणजे कसं आहे, नंतर घरच्यांसमोर तमाशे नको। विचार। अहो, तुमचा राग गेला नाहीये का अजून?
आणखी काय बोलायचं होतं का? काका मघाशी तुम्ही माझा चेहरा बघून भविष्य सांगितलं. मला वाटतं काहीतरी गडबड झाली असणार आहे. तुम्ही प्लीज माझा हात बघून माझं भविष्य सांगता का? अगं ताई, चेहरा बघितला काय किंवा हात बघितला काय, भविष्य बदलणार नाही. जे नशिबात लिहिलंय ते काही. ऐका ना काका, फक्त एकदा माझा हात बघता का? माझ्यासाठी, माझ्या समाधानासाठी प्लीज ना. अगं अगं अहो 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 माझी मान. अहो काय करताय? अहो काय झालं? अचूक भविष्य कळतं ना तुम्हाला? अहो किती सहज सांगितलं तुम्ही की आमचं लग्न होणार नाही म्हणून. मग आता सांगा पुढच्या 2 मिनिटात तुमच्या आयुष्यात काय होणार आहे ते? आता सांगा ना तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे बरं? मी गाडी चालू करून तुम्हाला अशीच फरफटत नेणार आहे हे दिसतंय का तुम्हाला? सांगा ना. निकिता! अहो दुपारी जे काही झालं त्याबद्दल लाडूच्या वतीने मी तुमची माफी मागते. ऐका ना, अहो लाडूचं खरंच चुकलं. तिने तुमच्या ऑफिस मध्ये यायलाच नको होतं. लाडू 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 कुठे कुठे ती? पराक्रमी, तडपदार, झुंजार अंजली दिवेकर कुठे आहे? नवीन केस मिळाली का तिला इन्व्हेस्टिगेशनची? नाही, एक काम कर, तिला फोन कर, घरी बोलव. अहो कशाला? कशाला काय? तू आणि ती मिळून एक इन्व्हेस्टिगेशन ब्युरो सुरू करा, मस्त चालेल. तुझ्यात हिंमत येते ना ती असताना, असा जोर येतो ना अंगात. राईट हँड आहे तुझा ती. बोलो बोल. हो तुम्ही म्हणताय तसं मनात सुद्धा नव्हतो आमच्या. होतं, तुझ्या मनात होतं. म्हणूनच तुझ्या बहिणीला तू ऑफिसमध्ये पाठवलंस ना. नाही, तुझ्यासाठी बरंच आहे ना. आपला नवरा कोणाला गिफ्ट देतोय, कोणाला ब्रेसलेट देतोय हे कळेल तुला. अहो खरंच नाही, मला माहिती सुद्धा नव्हतं ती ऑफिस मध्ये चालली आहे. मला माहिती असतं तर मी तिला तिथेच थांबवलं असतं. अहो या सगळ्याचा तुम्हाला त्रास झालाय हे कळतंय मला. मी परत माफी मागते तुमची. माफ करा ना. शांत व्हा प्लीज. ओके, शांत व्हा. मी खरं भविष्य सांगितलं म्हणून मला त्रास देता का? अहो माझा जीव गेला असता तर. मी माफी मागतो तिच्या वतीने. प्लीज प्लीज माफ करा. तुम्ही आला नसता तर माझं काय खरं नव्हतं. या मुलीने काय केलं असतं सांगता येत नाही. आणि अशा मुलीशी लग्न करायचा विचार करताय तुम्ही? पुन्हा लक्ष द्या, पुन्हा विचार करा. इथून येतात ही माणसाने काय बोलतोय हा? काय बोलतेस तू? अरे पुन्हा काय बोलताय तुम्ही माझ्याबद्दल? सॉरी, मी माफी मागतो. लक्षात ठेवा, माझं भविष्य खोटं ठरलं तर हे शास्त्र सोडून देईन मी सांगितलेलं भविष्य खरं ठरणार आहे. अरे! खरं ठरणार आहे. अरे कुठून येतात ही माणसाने? जाताना पुन्हा तेच बोलत होता तो. आणि काय कळतं त्याला? अरे पण तो जे काही बोलला असेल तर त्याच्याशी असं वागतात का? अरे प्रीतम, त्याला काय माहिती आपल्याबद्दल? त्याला माहितीये का आपल्या प्रेमाबद्दल? आणि तरीही तो तेच सांगत होता. अरे पण तो जे काही बोलला असेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे आपल्यावर आहे ना. रेस्टलेस झाले होते मी.
जेव्हा त्यांनी सांगितलं तुमचं लग्न होणार नाही, काय करू मी सांग ना. निकिता प्लीज शांत हो. मी तुला मगाशीच सांगितलं ना, आपल्या आयुष्याबद्दल आपण ठरवायचं आहे. आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना. मग झालं, आपलं लग्न होणार. आपण आयुष्यभर एकत्र राहणार. आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही ऍट एनी कॉस्ट. अहो काय करताय तुम्ही? हे पाणी असंच्या असं या ग्लासमध्ये पुन्हा भरून दाखव. भरून दाखव. अहो कसं भरता येईल? हो ना. मग मला झालेला त्रासही तुझ्या माफी मागण्याने कमी होणार नाही. काव्या, आज आई बाबांनी माझ्यावर संशय घेतला. कोणामुळे? तुझ्यामुळे. माझ्या कॅरेक्टरवर शंका घेतली गेली. कोणामुळे? तुझ्यामुळे. अचानक मेवणी ऑफिसमध्ये कशी काय आली ही चर्चा ऑफिसमध्ये झाली. कोणामुळे? तुझ्यामुळे. अहो काही हवंय का तुम्हाला? काय करताय तुम्ही? आज माझ्या आयुष्यातला काळा कुट्ट दिवस आहे. आई, हे ब्रेसलेटचं बिल तुलाही दिसेल, मलाही दिसेल. माझ्या अपमानाची वारंवार तुलाही आठवण राहील आणि मलाही आठवण राहील. एक लक्षात ठेव, यापुढे तुझी बहीण माझ्याशी असं वागली तर तू तुझ्या माहेरी असशील कायमची. यापुढे तुझी बहीण माझ्याशी असं वागली तर तू तुझ्या माहेरी असशील कायमची. कोण हवंय ताई? वंदना साने आहेत का? हो आहेत ना, या. या ना, बसा. काय ग, घराबाहेर कुणी रांगोळी काढत नसेलच ना? रांगोळीचाच पत्ता नाही तर तुळशी वृंदावन आहे की नाही याचा प्रश्नच येत नाही. आता जा, नुसती उभी काय? माझ्याकडे बघून काय होणार आहे? जा तुझ्या मालकीणबाईंना बोलून आण. सांग प्रीतमची मावशी आली आहे. आनंदच आहे सगळा. नाव मोठं, लक्षण खोटं. आता महत्वाचं आहे प्रीतम आणि निकिताचं लग्न मोडणं आणि कुणाच्याही नजरेत चुकीचं न ठरता ते मोडणं. ह्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल खूप हुशारीने टाकावं लागेल ताई. शी, पुढे सकाळी सकाळी कोण येतात काय लोक.
सॉरी मीनाक्षीताई तुम्ही हो एवढ्या सकाळी सकाळी इथे एवढ्या सकाळी अहो 10:30 वाजलेत आत्ता. हो का आज जरा उशीरच झाला उठायला. काल पार्टीला गेलो होतो ना रात्री 2 वाजले हो यायला. बरं तुम्ही अशा उभ्या का बसा ना. मीनाक्षीताई हो तुम्ही पहिल्यांदा आलात आमच्या घरी. बसा बसा. आज योग आला तसा. निकिता कुठे का ती पण झोपली आहे? नाही नाही रात्री कितीही उशीर झाला ना झोपायला ती लवकर उठते. लवकर उठते? किती लवकर? सकाळी 8:30-9. अरे वा 8:30-9 भल्या पहाटेच उठते म्हणायची. कुठे आहे ती? बोलवा तिला. मी तिलाच भेटायला आली. हो बोलवते ना. हॅलो निक अगं बाहेर ये तुला कुणीतरी भेटायला आलंय. अगं मीनाक्षी मावशी आल्यात बाहेर ये. येतेच आहे. तुम्ही प्लीज बसा ना. अरे देवा कठीण आहे यांचं. घरातल्या घरात सुद्धा एकमेकांशी फोन करून बोलायला लागतं यांना. काय पद्धत आहे? अंजली काकू कशा आहात? आम्ही ठीक आहोत गो. पण तुझं काय चाललंय? तू कशी वागतेस ते बघ ना. वाटलं नव्हतं तू अशी वागशील म्हणून. अगं आम्ही आमच्या मुलींना तुझं उदाहरण देतो की अंजलीचा आदर्श घ्या. की अंजली कशी सोज्वळ आहे, तिच्यावर कसे संस्कार आहेत, तिच्यावर का वागायचा प्रयत्न करा. हो ना पण आता कोणत्या तोंडाने तुझं उदाहरण देणार? आमच्या मुली अजिबात तुझ्यासारख्या व्हायला नकोत. तुझा तो व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला हो आम्ही. तुझं आणि त्या मुलाचं काही असल प्रकरण पण तुम्ही दोघांच ठेवायचं ना. अख्ख्या गावाला तमाशा दाखवायची काय गरज? खरंच शोभतं का तुला हे? नाही हो काकू तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये. तो व्हिडिओ त्यानं स्वतःनं. खरंच तू अशी वागशील असं कधीच वाटलं नव्हतं. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. हा शिवा दादा बोल ना. कुठे आहे तू? अरे दुकानातच येते. लवकर ये तू. दुकानात काय झालंय बघ. काय झालंय? तू स्वतः ये ना दुकानात आणि बघ ना. ये लवकर. हो आलेच आलेच. वाव व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज आंटी. ते काय मी एक्सरसाइज करत होते आणि मम्माचा तितक्यात कॉल आला. मग मी अशीच खाली आली. दिसतंय ते. पण आंटी तुम्ही असं अचानक आलात? तुला भेटावंसं वाटलं. तू पूजेला आली नव्हतीस ना. मग मीच आले तुला भेटायला. त्यात तू आता आमच्या घरची सून होणार आहेस ना. म्हटलं तुझ्या हातचा 1 कप चहा घ्यावा. वाव हाऊ स्वीट ऑफ यू आंटी अँड थँक्स फॉर कमिंग. या ना बसा ना. मंजू मंजू 1 कप चहा आण. अगं हा ब्लॅक टी नको हा. स्पेशल दुधाचा चहा आण. अरे हो मी पाणी सुद्धा विचारलं नाही. मंजू पाणी पण आण ग. आंटी शुगर किती घेणार तुम्ही? साखरेचं वगैरे नंतर बघूया. पण मी काय बोलले तू ऐकलं नाहीस. मला तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे.
तुम्हाला हसायला काय झालं? निकिता, तुला चहा करता येत नाही? सॉरी आंटी, ऍक्च्युली मला नाही येत चहा करता. अहो चहाचं काय घेऊन बसलाय? साधं लायटरने गॅस पेटवायची सुद्धा हिला भीती वाटते. मी काय आणि ही काय, आमच्याकडच्या बायकांनी किचन मध्ये जाऊन कुकिंग सारख्या बोरिंग गोष्टींमध्ये लक्ष घालायची पद्धतच नाही हो. त्यासाठी कुक आहेत आमच्याकडे. म्हणजे लग्न झाल्यानंतर आमच्या सुनेचं हातचं मला जेवायलाच नाही मिळणार? म्हणजे आम्ही कुक ठेवायचा आणि त्याच्या हातचं खायचं? हो आंटी, तुम्हाला सांगते मी माझ्या कामात इतकी बिझी असते आंटी, आणि कधी कधी तर लेट नाईट घरी येते. काय आहे, मी जर घरी येऊन स्वयंपाक करून घरातल्यांना जेवायला वाढायचं म्हटलं ना, तर घरातल्या सगळ्या माणसांना उपाशीच झोपावं लागेल. बरं झालं लवकर आलीस. काय झालं? गल्लीत सगळीकडे तुझे पोस्टर लागलेत. कसले पोस्टर? काय बोलतोस तू? हे बघ. हे नक्कीच त्या नितीनचं काम असणार आहे. असा सोडणार नाही मी त्याला.